मित्रांनो, आम्ही चाललेलो आहे तुळजापूरला आणि तुळजापूरचं किलोमीटर आहे साताऱ्यावरून 263 किलोमीटर. मस्त 100 वरती 90 वर क्रूज करतोय. सरनेम आहे गडकरी, ते ह्या गडामुळे, कारण आमचे पूर्वज इथं गडकरी होते. तो वाटतंय का US चा रोड. 650 रुपये मध्ये तुळजापूर 250 किलोमीटर. गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही चाललेलो आहे छोट्याशा फॅमिली ट्रिप वरती. नॉट अ ट्रिप, एक आमचं देवदर्शन आहे. देवदर्शनाला चाललोय. खूप वर्ष झालं जायचं होतं पण जमत नव्हतं, कारण लांब आहे इथून. तुम्हाला माहितीच आहे, तुळजापूरला चाललेलो आहे आम्ही. तुळजापूर खूप लांब आहे इथून. तुम्हाला मी दाखवतो किती किलोमीटर वगैरे आहे, किती तासाची आमची जर्नी असेल. तर पूर्ण जर्नी आमची एन्जॉय करा. स्टे ट्यून, तुम्हाला खूप मजा येईल. रोड ट्रिप वरती आत्ता निघालेलो आहे. सकाळी आम्ही 5:45 वाजता. 23 तारीख आहे आज, फेब्रुवारी. आणि हीच आमची आहे जर्नी विथ फॅमिली. आम्ही चौघच आहे, पप्पा, मम्मी आणि माझी बायको, गणपती बाप्पा. तर ट्रिप बी करू आपण 0. ट्रिप बी झालेली आहे 0. गाडीचा टोटल किलोमीटर 48,021. आता सर्व्हिसिंग आलेली आहे 50,000 वाली सर्व्हिसिंग मेजर असणार आहे. किती दिवसात झाला 50,000 काय माहितच नाही. 50,000 होईल आता. आता तर सर्व्हिसिंग केलेली वाटतं. 7-8 हजारचा सर्व्हिसिंगचा खर्च होता, अजून परत आला 7-8 हजार. मित्रांनो, आम्ही चाललेलो आहे तुळजापूरला आणि तुळजापूरचं किलोमीटर आहे साताऱ्यावरून 263 किलोमीटर आणि लागणार आहे 4 तास 41 मिनिट. 10:30ला पोहोचू असं दाखवतोय. आता बघूया कधी पोहोचतोय. तर आम्ही जाणार आहे कोरेगाव नंतर काय लागतं पुसेगाव नंतर दहीवडी आणि दहीवडी नंतर लागतं पंढरपूरच्या पुढे आहे सोलापूर हायवे आणि स्ट्रेट तुळजापूर. ओके, गणपती बाप्पा आलेलो आहे CNG भरायला. आता बघूया भेटते का CNG. गाडीमध्ये ना CNG आहे ना पेट्रोल आहे. तर किती किलोमीटर जाईल? जास्तीत जास्त 120-150 जाऊ शकते विथ दिस पेट्रोल अँड CNG. बट CNG भेटला तर ठीक, नाही तर पेट्रोलवर जाऊ, नो टेन्शन. तर मित्रांनो, हा माझा पंप आहे. जर तुम्हाला कोणाला CNG पेट्रोल भरायचं असेल तर फ्री मध्ये येऊ शकता. माझं नाव घ्यायचं आणि 1 लिटर पेट्रोल फ्री घेऊन जा. CNG आहे 95 रुपये. तर मित्रांनो, 7 किलो CNG बसलेला आहे. आता आम्ही केलेली आमची जर्नी सुरुवात. आता वाजले आहेत 6:30. CNGला 20-25 मिनिटं लागले. CNG असला की असंच प्रॉब्लेम असतो. मुंबई पुण्यात नसलं की असं थांबायला लागतं थोड्या वेळ. पण आता काही टेन्शन नाही. आता CNG परत भरणार नाही, डायरेक्ट रिटर्न येणार. कुठे भेटलं मध्ये तर भरू, जर गर्दी नसेल तर. अदरवाईज नो प्रॉब्लेम. पेट्रोल आहे आपल्याकडे. 258 किलोमीटर बाकी अजून. तर कसं आहे आपला कोरेगाव, पुण्यातलं कोरेगाव नाही, साताऱ्यामधलं कोरेगाव आहे. आजोळ, मम्मीचा आजोळ कोरेगाव तालुका आहे हा. खूप मोठ्या गावांचा. आमचं आर्वी गाव आहे, त्याचा पण तालुका आहे. मस्त सकाळ झालेली आहे. 6:45 वाजतील आता. 244 किलोमीटर मोर. गुड मॉर्निंग गाईज, गुड मॉर्निंग. हा आहे कोणता कारखाना आहे पप्पा? ओके, जरंडेश्वर सहकारी जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना. इथे आमच्या शेतातला ऊस जातो सगळा. कारखाना बघून घ्या गाईस. पप्पा बोलतात कारखाना. केवढा मोठा कारखाना. ऐसाच कारखाना चलते जाओ, हमारा 100-200 टन लेके जाओ. तर मित्रांनो, हा आहे वर्धनगड किल्ला, महाराजांच्या काळातला. आमचा सरनेम आहे गडकरी, ते ह्या गडामुळे, कारण आमचे पूर्वज इथं गडकरी होते, त्यामुळे आडनाव आहे गडकरी. कसं वाटतंय गडकरी बनून? महाजनला पण आम्ही गडकरी बनवू. तर कधीतरी आपण जाऊ या किल्ल्यावरती, हायकिंग करू. वरती एक देवीचं मंदिर आहे. कोणती देवीचं मंदिर आहे? वर्धनी देवीचं मंदिर आहे. तर ते एकदा बघायला जाऊ. तर असा काही फोर्ट आहे, बघून घ्या. आपण नंतर कधीतरी वरती जाऊन एक्सप्लोर करू. रोड खूप भारी आहे. सिमेंटचा रोड झालाय पूर्ण. पुसेगाव मध्ये आणि कसलं मस्त मध्ये ठेवलेलं आहे शिवजयंतीची.
गुड मॉर्निंग. सूर्यवरती आलेला आता. वाजलेले आहेत 7 वाजता झालेले आहे सनराईज. रस्ता एकदम खाली, काहीच ट्रॅफिक नाही, काय नाही, आणि एकदम भारी सिमेंटचा रोड. मस्त 100 वरती 90 वर क्रूज करतोय. तर आलेलो आहे गोंदवलेमध्ये. तर इथे आहे गोंदवलेकर महाराजांचा मठ. मेन रोड पासून आम्ही आलेलो आहे साईडला, कारण तिथे दिसते ट्रॉली उलटी झाली आहे. ट्रॉली क्रॅश्ड. ऊसाची ट्रॉली आहे. ऑफ रोडिंग चालू आहे सध्या. अजून इथे रोडचं काम कम्प्लीट नाही झालं, पण पूर्ण रोड झालाय ऑलमोस्ट. पंढरपूर महाबळेश्वर हायवे. तो वाटतंय का US चा रोड. US मेक्सिको ॲरिझोना सेम आहे ना, सेम. थोडं लाल माती असती ना, हा लाल माती असती तर एकदम भारी दिसलं असतं. तर मित्रांनो, आम्ही थांबलेलो आहे आता एक ठिकाणी. हे आता पंढरपूर जवळचं ठिकाण आहे. पंढरपूर राहिलंय अजून 50 किलोमीटर. त्याचा घाट होता, एकदम भारी एरिया आहे इथे. आता सकाळचा टाइम आहे त्यामुळे ऊन नाही लागत, पण जर दुपारचा टाइमला ह्या ठिकाणी तुम्ही याल तर कडक उन्हात वाट लागेल, वाट. आपली बीच तिथे उभी आहे. खूप भारी रस्ता आहे, खूप भारी रस्ता. पंढरपूर महाबळेश्वर हायवे एकदम भारी झालेला आहे. मध्ये मध्ये ब्रिज राहिलेत फक्त, पण ते ब्रिजचं काय नाही, ब्रिज होतीलच. व्हॉट इज दिस मॅन? मित्रांनो, पंढरपूर महाबळेश्वर रोड आता सोडलेला आहे. 136 किलोमीटर झाले आम्ही घरून निघाल्यापासून, आणि अजून राहिलेला आहे 117 किलोमीटर. बघून वाटत असेल काय ट्रॅफिक जाम झाला आहे, पण हे CNG ची लाईन आहे. CNG जिंदाबाद. CNG मंडळ कसं आहे बघा. कधी यायचा नंबर पंप आहे, आणि आपण नंबर लावून जायचं आता, आणि दुपारी येईल आपला नंबर इथं. आता ट्रक येणार असेल त्यामुळे लाईन लावून गेलं. गाड्या किती आहेत, गाड्या किती यांचा. एवढ्या गाड्यांमध्येच तो ट्रक संपून जाईल एक CNGचा. तर सगळे आर्टिका आहेत, सगळे आर्टिका. लांबपर्यंत नुसते आर्टिकाच दिसतात. मित्रांनो, पोहोचलो आहे आता पंढरपूर मध्ये. ही बघा आपली नदी, चंद्रभागा नदी. पाणी सोडतात. हे बघा पंढरपूरचं मंदिर या साईडला आहे, आणि खूप गर्दी आहे. नदीमध्ये स्नान करतायत लोक. प्रयागराजला नाही गेला तर इथे येऊ शकता डुबकी मारायला. मित्रांनो, आम्ही थांबलेलो पंढरपूरच्या जवळ ह्या हॉटेलला. पंढरपूरच्या पुढे आल्यावर आपल्याला तीन रोड लागतात. एक तर जातो लातूर, उस्मानाबाद, बीड, आणि एक जातो सोलापूरला. तर आम्ही पकडणार आहे सोलापूरवाला रोड. इथे खायला थांबलेलो त्यामुळे या रोडला आलेलो. तर ठीकठाक होती मिसळ, खूप तिखट होती. चलो आता परत जाऊया बॅक ऑन रोड्स. मित्रांनो, हा वाला रोड होता लातूरवाला, आणि हा जाणार आहे आता सोलापूर. स्ट्रेट कुठल्या तरी गावात जातो. सगळ्यांनी हा मी जो आलो होतो पंढरपूरवरून. टोल रोड आत्तापर्यंत टोल नाही लागला. 148 किलोमीटर झाले, एक पण टोल नाही लागला. आता वरती टोल लागू शकतो. अजून राहिलंय तुळजापूर 105 किलोमीटर. मिसळनी काढला दणका. वेलकम टू पुणे सोलापूर हायवे. येस. मोहोळ 102 किलोमीटर. मस्त ब्रिज आहे यार, हायवे भारी आहे. आजचा आमचा पहिला टोल 95 रुपीज. तो रिटर्नच भेटेल आपल्याला आज, कारण आपण रिटर्न येणार आहे त्या टाइमला. पुणे सोलापूर हैदराबाद.
तर वेलकम टू सोलापूर गाइस. सोलापूरला आलो मी. कोल्हापूरवरून नाही, साताऱ्यावरून आलोय. तर इथून हैदराबाद आहे 319 किलोमीटर. 319 मध्ये आपण डायरेक्ट हैदराबाद पोहोचू शकतो. क्या मिया करत क्या मिया. सिकंदराबाद हैदराबाद मिया. चाय पियेंगे, बिर्याणी खाएंगे. मी हैदराबादला 3 महिने होतो. 3 महिने. सोलापूर सोलापूर क्रॉस केलेला आहे आम्ही. आता चाललेलो आहे तुळजापूरच्या दिशेने. तुळजापूर राहिले 36 किलोमीटर आणि झालेलं आहे आसपास सकाळपासून 216. आम्ही सकाळी 6ला निघालेलो आणि आता वाजलेत 10:30. तर ऑलमोस्ट 4.5 तास झाले. अजून अर्धा तास लागेल मग तुळजापूरमध्ये. आणि असं काही आहे. तुळजापूरचा रोड खूप चांगला रोड आहे. सोलापूरपर्यंत पण मस्त होता. 2 टोल लागले आम्हाला. छत्रपती संभाजीनगर इथून 300 किलोमीटर. तर तुळजापूर आहे 30 किलोमीटर. छत्रपती संभाजीनगर 303 आणि उले धुळे 450 किलोमीटर. खूप लांब आलो आपण धुळेपासून. आजचा आमच्या दिवसातला तिसरा टोल 75 रुपीज. पहिला 90, दुसरा 75, आता तिसरा 75. तर मित्रांनो तुळजापूर राहिलेला आहे फक्त आता 10 किलोमीटर. आणि आता थांबलेलो आहे स्ट्रेचिंग ब्रेकला. कारण ऑलमोस्ट 220-30 किलोमीटर चालवली गाडी. कंटाळा आला. 5 तास होतील आता कंप्लीट आम्ही सकाळी निघाल्यापासून. तर अशी आमची जर्नी आता लावलेली आहे. साईडला खूप डेंजर ऊन आहे. मित्रांनो हा आहे बीड सोलापूर हायवे. मस्त हायवे. नो टेन्शन, काहीच नव्हतं. फक्त टोल लागतात आपल्याला. 3 टोल लागले आतापर्यंत. जास्त हायवे केलं नाही तरी पण 3 टोल लागले. आपलं CNG सकाळी मी भरलेलं 650 रुपयाचं. 650 रुपयामध्ये तुळजापूर 250 किलोमीटर. तर मित्रांनो आम्ही आता हायवे सोडत आहे. तुळजापूरला घ्यायचं आम्हाला एक्झिट. तर हे एक्झिट आहे तुळजापूरचा. तर हे आहे आपलं तुळजापूर मंदिर. आता बघूया कुठून जायला भेटतं मंदिरात. 3 किलोमीटर. त्याला आता मंदिराकडे इकडे डायरेक्शन दिले राईट साईडला. सगळ्या गाड्या तिकडेच चालल्यात. पार्किंग एरिया पुढे आहे. पण आम्ही डायरेक्ट मंदिरात जाणार कारण आज बघूया कशी गर्दी असते. नसली पाहिजे गर्दी. तुळजापूरला गेलेली आहे आता. एंट्री डोंगरावरती दिसतंय. हे बघा पुढे काय आहे. वाव, नाही मंदिर नाही आहे. आलेलो आहे मेन चौकात. भाविकांचं हार्दिक स्वागत. कुठे जायचं मंदिराच्या साईडला. तुळजापूरमध्ये येऊन तर आम्हाला 15-20 मिनिटं झाले. पण पार्किंग पर्यंत जाईपर्यंतच एवढा गर्दी आहे. ट्रॅफिक बहुत मुश्किल है. ट्रॅफिक पार्किंगला जागा भेटणं पण अवघड आहे. तुळजापूर ठीक आहे. सगळीकडेच असते गर्दी. काय टेन्शन नाही. आम्ही गाडी केलेली आहे पार्क आणि आता चाललेलो आहे मंदिराच्या दिशेने. मित्रांनो वेलकम बॅक. आलेलो आहे तुळजापूरला, तुळजाभवानीकडे. साताऱ्यावरून तुळजापूरला 250 किलोमीटरचा प्रवास करून चाललेलो आहे मंदिराच्या दिशेने. तर मंदिराचा जायचा रोड असा काही आहे. पूर्ण दोन्ही साईडनी सगळे दुकानं. साडी, ओटी, 9वार 6वार सगळ्या प्रकारच्या साड्या भेटतात. फायनली मित्रांनो पोहोचलेलो आहे मंदिराच्या जवळ. आणि हे बघा एंट्री कसली आहे तुळजाभवानीची. तुळजाभवानी. मित्रांनो आम्ही काढलेला आहे 200 रुपयाचा पास. जर पास नाही तर तुम्हाला दर्शन पण नाही. पासच्या लाईनमध्ये लागला आता. पासच्या लाईन
दर्शन दर्शन. चला आता फोटोशूट चालू आहे आमचा. तर मित्रांनो आमचं दर्शन झालेलं आहे. तर टोटल साताऱ्यावरून तुळजापूर होतं 252 किलोमीटर्स. तर आम्ही इथून निघालेलो आहे. तर 252 किलोमीटर आम्ही पार केलेलं आहे फक्त 650 रुपयामध्ये आणि 3 टोल लागले बस. तर CNGचा फायदा तर आहे. अजून थोडं 1 किलो असेल फक्त CNG मला भेटलं तर मी पूर्ण रिटर्न पोहोचेल. अदरवाईज पेट्रोल जिंदाबाद. तर आम्ही आता उतरतोय घाट. तर खूप चांगलं दर्शन झालं. फक्त पैसे देऊन दर्शन होतं. इथे फ्रीमध्ये होत नाही. फ्रीमध्ये फक्त बाहेरून करू शकता तुम्ही दर्शन. तर असा काय होता आमचा ब्लॉग. आता आम्ही खाणार पिणार मस्त आणि लेट पोचणार घरी. आता इथून लागणार तर मला परत रिटर्न जायला 5 तास. जेवढे यायला लागले तेवढेच. तर थोडं वेदर आता पावसासारखं झालंय. तर मित्रांनो प्लॅनमध्ये सडन चेंज. आम्ही आलो आता पंढरपूरला विठ्ठल रखुमाई मंदिर केल्याचे ट्रॅक्टरमध्ये. चंद्रभागेच्या तिरी आता चाललो आम्ही. विठ्ठल विठ्ठल. पहिल्याच्या काळात काय असेल आता नुसता कचरा झालाय. कचरा प्लास्टिक आल्यापासून. श्रीराम मंदिर, शिंदे सरकार वाडा आलेलो आहे. चंद्रभागेच्या तीरी. पिण्याच्या पाण्याची बॉटल फक्त 10 रुपये. नाही खूप मस्त आहे पाणी. थंडवार पाणी. जा डाल दे पाण्यामध्ये. चला ही चालली आता. हा चालली नाही मी. जा ना डुबणार. डुबकी मार नाही. चलो बाय बाय. लाईक शेअर सबस्क्राईब. कशी वाटली व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये येतील. बाय पीस. दसवा दानिया.